ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. झालं बाई काम आवरून. आता असं वाटू राहिलं थोडा आराम करावा. स्वाहा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. कोण तुम्ही? मी भोंदू बाबा. बाबा हा, म्हणजे कोण आहे तुम्ही? मी बाबा आहे बाबा. हिमालयामधून आलोय. हा का? हा या ना या ना. हा, आलो आलो बालके. दरवाजा लावा. लावू का दार? हो, दरवाजा लावायला लागतो. बाबा हा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव भोंदू बाबा. हा का? हो, हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजेले भोंदू बाबा. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. हा. बाबा हं? तुमचा आवाज ऐकला मी हा हा. आणि लगेच धावत धावत बाहेर आले. तुम्हाला माझी थोडी समस्या सांगायची, करशाल का निवारण? अगं बालके, तुझी समस्या काहीच सांगू नको. तुझ्याक पाहिल्या मला कळालं. मला म्हणत्या भोंदू बाबा. हा का? हा बाई, हा आता तू इड बस. तुझी सगळी समस्या सांगतो मी. काय सांगा त्या? समस्या म्हणजे तुझी इडापिडा सांगतो. बर बर सांगा ना बाबा. बस बस. म्हणजे तुम्हाला काय माहिती माझी समस्या? मी सांगते ना तुम्हाला बाबा काय प्रॉब्लेम आहे ते. अगं बाई, बस तर खरी. तुझे सगळे हा? तुला कोणचा आजार आहे, कोणचं काय आहे, सगळं माझ्या ह्या हृदयात दिसून राहिलं. तज्ञानी बाबा आहे. तपश्चर्या केलं, तपश्चर्या. गाळामध्ये तपश्चर्या केलं 12 वर्ष. कुठं? खाली तळाला केलं, गाळाच्या जाऊन. गाळाच्या तळाला तपश्चर्या? हा बर बर या ना बाबा या ना. हा, आलो आलो. थांबा बाबा तुमचं दर्शन घेऊ द्या. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. बस बाई बस. बाई, हा हात पाहू मला. बाबा पाहिला का हात? हात पाहिला. हा बाई, हा. तू निस्ती अशी नाराज नाराज राहती. हो बाबा बरोबर का नाही? बरोबर आहे बाबा. कायम नाराज. हा आमच्याकडं सगळं आहे. हा गाडी आहे, बंगला आहे. हा. तू मोठ्या गाडीत इंडती, 4 व्हीलर. हो ना बाबा. नवऱ्या संग. तुला जे नाही ते देवाना दिलंय. बाबा हा? तुम्ही तर अंतर्यामी, तुम्हाला सगळं माहिती आहे. सगळं मी तुझ्याकडं पाहिल्या मला लगेच कळलं. हा भोंदू बाबा म्हणते याला, नाही का? हा पण बाई, हा तू दिसाया किती भारी. हा. हं? किती तुझं मन साप आहे. हो बाबा माझं मन सापच आहे. साप आहे का नाही? हो. लोकांचे पोरं जर तो पुढं लुटू आले हा तर तू त्यांना अशी प्रेमाना घेती, हा बरोबर आहे बाबा. त्यांना जीव लायती. हो हं? त्यांना पाणी बिनी पाहिजे ती. हो ना बाबा. खूप तो अंतकरणा पाहून त्यांना जीव लायती. आणि बाई, हा तुझं नाव शांता आहे. शांता हा बरोबर आहे बाबा. शांताच आहे माझं नाव. आहे का नाही? हा. आणि तुला 3 मुली सुद्धा आहे. बापरे बाबा हा? तुम्हाला बरोबर कळालं सगळं. तू फक्त एकाच गोष्टीना दुःखी. हो ना बाबा. हा? हो तुला पाहिजे मुलगा. हो बाबा बरोबर आहे. तेवढीच तुझी अपेक्षा. हा ना बाबा.
तेच तुम्हाला सांगायसाठीच घरात बोलावलं. तर मी तुम्हाला सांगायचं तर तुम्हीच मला सगळं सांगितलं. बाबा मला 3 अशा गोजीरवाण्या पुरी आहे, पण मला आहे ना ही सगळी संपत्ती इस्टेट आहे ना, याला एक वारस पाहिजे, म्हणून मला आहे ना मुलगा पाहिजे बाबा. पाहिजे तुला ती आशा आहे, आशा. हो. आणि या बाय बाई, हा. तुझ्या 2 पुरी एकदम ढवळ्या बरफ आहे हा. आणि एक पोर काळी आहे. हा बरोबर आहे बाबा. आहे का नाही? बापरे बाबा, तुम्ही पार पुरीचे रंग सुद्धा सांगितले. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आता तुला मुलाचीच आशा आहे, मुलाची. हो हो. होईल होईल, होणार होणार. या भोंदू बाबापासून तुला मुलगाच होणार. भोंदू बाबापासून? हो, भोंदू बाबापासून म्हणजे माझ्यापासून नाही, हा माझ्या औषधांपासून. हा हा हा. तू उठून उभी राह. आता मी तुझी झाडणी करीतो. बर बर बाबा. बाबा, हा? झाडणी म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? झाडणी म्हणजे माक कुच्चा आहे ना, हा या कुच्च्याना तू झाडणी करीतो. सगळं तुझ्या अंगातला रोग राय काय असेल ते काढून टाकीतो, मग तुला मुलगा होईल. हा का? हा. बर बर. मध्ये बोलू नको आता, माझे मंत्र चालू आहे. हा नाही तर मग भोंदू बाबाचे मंत्र गायब होत्या. हा का? हा. बर बर. डोळे झाक. हा, डोळे झाकू का? डोळे झाकून घे. बर बर. गोल फिर गोल. बाबा, हम्म? ते लयच तुम्ही मारून राहिले हो. बाई, हा आज शिवाय. हा. डोळे उघडू का हा, बाबा? आता उघड. आता तुला असं शांत वाटलं का? हा, असं मोकळं मोकळं वाटलं बाबा. वाटलं ना? हा मग तू याच्यातलं सगळं अजून थोड्या टायमानं आराम पडल. तू आता खाली बस. बर बर. हा मी तुला एक वस्तू खायला देतो बाई. हा का? हा, मग ती तो खाली हा. का तुला मस्त असा गुजीरवाणी मुलगा होणार. हा का? हो. बर बर. या बाय, याच्यातून तू हा कोणचा पेढा घेतो मनाना. हा का? कोणता बी घेऊ का बाबा? कोणचा घे. नको नको म्हणू नको, तो प्रसाद आहे. हो हो. त्याच्या पाहून तर तुला पोरग होणार आहे. हा का? हा, मग थोडासा विचार करूनच घ्यायला पाहिजे. विचार करूच नको बाई तू. हा विचार केल्यावर पोरं कसं काय होतील. कोणचा घे. बर बर. खा. लगेच खाऊ का बाबा? लगेच खायचा माझ्या द्यात खा. बर. कसा लागतो? छान आहे. गोड लागला? हो. मग तुला मुलगा गोडच होणार. हा का? हो. बर बर. चांगला लागला ना? हो, छान आहे बाबा. प्रसाद आहे बाबाचा तो. पण मला होईल ना बाबा मुलगा? वैलामध्ये आज पोत मी खूप बायांना मुलं दिले. हो का? खूप. तू तर किरकोळ आहे, तुला लगेच होणार. हा का? हा, फक्त या प्रसादाना. बर बर. बाबा, हा मी तुम्हाला थोडं पाणी आणते. हा, आणा आणा, थोडस पाणी आणा. तुम्ही कधीच आले, मी तुम्हाला पाणी पण विचारलं नाही ना. आणा बाई आणा. बर, चालेल चालेल. बाबा, हा, काय काय कस तरी होतंय, गुंगे आल्यासारखं. गुंगे? हो. काय झालं या काही की? इड बस, इड बस. काय होतंय बाबा मला? हा, इड पडा थोड्या, इड पडा.
पाय भोंदू बाबांना बाईला गुंगीच आणली. आता भोंदू बाबाचं काम एकदम ओके झालं. ओके. त्या बाईला फुल गुंगी आली. काय पाखरूय बा. हं? काय तिचे गोरे गोरे गाल, काय तिचं गोरं गोरं शरीर, काय तिचं हे, काय तिचं ते. वा वा वा. आता आता मी आता मस्त ह्या पाखरावर मजा करतो. अरे रे 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 रे, इडं काही जमत नाही. बाईला आता फुल गोंगी आली. बाईला मध्ये नेतो तो आणि मध्ये नेऊन ठोकितो बाई. काय जड आहे बा. काय अंडा सारखी खाऊन माजली आणि म्हणती मला पोर पाहिजे, स्वार पाहिजे. कसं होईल एवढी ताकद असल्यावर. अरे आज दरवाजा उघडाच. अरे मग काही मध्ये काम करते काय काय. कधी दरवाजा उघडा ठेवीत नाही. बरं मी लावून घेतो. कुठे गेली असल, काय करीत असल ही. शांता, ए शांता, शांता. ठेवा इथं झोपेली. एवढी ना झोपणारी बाई आज कशी काय झोपली. मला ना प्यास ठेवते. का झोपली बा. हिचं काही दुखत का काय. शांता, शांता, हे का उठा ना. शांता, अरे काय झालं हिला. शांता, अरे का उठा ना. हिला काची झोप लागली अशी. थांब थोडं पाणी मारून पाहतो त्याच्या तोंडावर. थोडं पाणी मारून पाहतो. काय झालं हिला. आधी जा. शांता, आवाज काय करू राहिले तुम्ही. हे तुला काय झालं. तुला लई ना हलून पाहिलं. तू उठा ना. उठून बस. उठ 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 उठ. काची झोप लागली तुला आज. अहो झोप म्हणजे तो बाबा गेला का. कोणचा. तो बाबा आला होता ना एक बाबा. बंधू बाबा. अहो हा तो बाबा आला होता ना, तो गेला का म्हटले. कोण बाबा. अहो तो बंधू बाबा नाही का आला होता. बोलतो बाबा. हा तो मला म्हणा हा का तुम्हाला 3 मुली आहे, तुमचं खूप चांगलं आहे, तुमचं गाडी आहे, बंगला आहे, नवरा खूप चांगला आहे, सगळं त्यांनी मला खरं सांगितलं. पण मी इकडं कशी काय आले. अगं मग त्यानं तर नाही ना काय केलं तुला. काय केलं म्हणजे त्यांनी काय नाही, मला एक पेढा खायला दिला. मला म्हणा हा पेढा खा, तुम्हाला मुलगा होईल. 3 मुली आहे म्हणा, मग मुलगा होईल असं म्हणला. आणि नंतर मला काय झालं, पण मी बाहेरच्या रूम मध्ये होते, मग इकडे आली कशी काय. ऐका मग त्या बाबानं काही केलं तर नाही ना तुला. हा काही केलं. अरे काय भरोसा आहे या लोकांचा. बापरे, म्हणजे काय केलं असेल त्यांनी मग मला इकडं आणलं म्हणजे. बापरे,
त्यानं तुला कसं आणलं हे तुला कळालंही नाही का? अहो मी बेशुद्ध झाले होते, मला काय माहिती आणि मला कसं आणलं. म्हणजे त्या बाबांनी माझ्या संग काही चावट चाळे तर नाही केली. मला बेशुद्ध करून तिकडं पुढच्या रूम मधून इकडं आणून अगं दरवाजा उघडाच होता ना. दरवाजा उघडा होता का? मग बापरे, म्हणजे तो माझ्या संग चुकीचं वागून निघून गेला काय? आता काय करू? काय करू म्हणजे तुला माहिती आहे ना, मी तुला 100 बार सांगेले ना, कुणी घरात पै आलं का उचकून द्यायचं, घरात नाही बोलवायचं. तो लगेच त्याला बोलून घेतलं घरात. अहो ते मुलगा व्हायसाठी आपल्याला. अरे काय मुलगा देव देणार आहे. असे बोंधू बाबा येऊन मुलगा देत असते का? याच्याच मुळे वाटुळं झालं लोकांचं. ते एक काम कर, हा त्यानं तुला खायला काय दिलं? पेढा दिला होता. पेढा तू खाला का? हा तो काय म्हणला पेढा खाल्यावर काय होईल? ते मुलगा होईल म्हणला ना. मुलगा होईल हा आणि तो खुशाल खाला. अहो मी पोराच्या आशेने येडी झाले ना. आता 3 पुरी आपल्याला म्हणले एखादा इस्टेटीला वारस होऊन द्यावा. अगं होईल, नाही झालं तर आपल्या पुरी आहेच ना आपल्याला. काय पोर करती तू? आणि मुली काय आणि मुलगा काय एकच आहे सगळे. पुरीच उलट्या जीव लावतील आपल्याला, म्हणून मुलगा नाही लावायचा. मेल्यावर सगळं खालीच राहत. लेकी जावई पोरग सून नातवंड. का नाही बाबा भक्त करती तू आहे ना. हे बाबा लोक हल्ली चांगले नाही राहिले, हा यांच्यामुळं वाटुळं होत चाललं. आता आहे ना तू उठ, त्याच्या नावची कंप्लीट देऊन टाकू आपण. बर चाल बरं उठ. पण तो आता सापडेल का? तो आपत पोलीस गवसतील त्याला. बर बाबा कुठेही जाऊ दे, हा पण किती दिवस होऊ दे, हा ते पोलीस लोक त्या बाबा लोकांना बराबर गवसतील. हा का? हा चल, त्याच्या नावची कंप्लेंट दे. बर चल चल.